हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. मस्त 12 वाजल्या, 12-12:30 वाजल्यात. तुमच्यासाठी गुड मॉर्निंगच असेल ना, बरोबर आहे का नाही? तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, नसला बघितला तर प्लीज बघा. कपडे धुवायला आली, तिकडे का बघते माहिती आहे का? ते बिहाराच्या बाया या लागले ते आले की चाव 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 त्यांची लेकरं हिन नाही का, उघडीन हिन असते ती, त्यामुळं. आणि ती असा मोबाईल धरला की पळत येतात लेकरं, त्या लेकराला आपण हे करू शकत नाही ना, असं झिस्तरू शकत नाही. आपल्या लेकराला आपण करत नाही म्हणल्यावर लोकांचे लेकरं बी त्यांच्यासाठी लय महत्त्वाचे असते ते, बरोबर आहे का नाही? मला तर ते जमतच नाही ढुसफूस करायचं लेकरांना, म्हणून त्यासाठी मी एवढ्या लांब येऊन हेड्यावर बनवत असते आणि घरी कोण नसल्यावर बनवत असते आणि फड्यात कोण नसल्यावर पण बनवत असते. आता त्या दिवशी गेली बानूकडं, पण काही हेड्यावर काढायला जमला नाही, कारण बानूला दवाखान्यात नेऊन का नाही माझा जीव नाकीनं जीव आलाय. पण काय करावं, त्या लेकराचं बी दुखतंयच तसं, तर काय बोलून तर काय उपयोग आहे का सांगा बरं. माझा सांगायचा उद्देश असा आहे की संसाराला का नाही जेवढं कष्ट करेल तेवढं कमीच पडतंय. कितीही श्रीमंत असला ना तरी पण त्यांना कमीच पडतंय, आणि गरीब असलं तरी बी कमीच पडतंय. पण गरीबाचं एवढंच की घामाचा पैसा कष्ट करावा तेव्हा खाणं आहे. श्रीमंताचं बी तेव्हा आधी त्यांनी कष्टच केलेलं असते, त्यांच्या पिढीनं, त्यांच्या आईबापानं. आधीची श्रीमंत असतात म्हणजे त्यांनी कष्टही केलेलेच असतंय, पोट मारून त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या असतात. पण पहिलं आपलं बी चांगलं असेल, पण कसं आहे, आपल्याला 4 पैशाचा माज येतो. 4 पैसे असले की चला खायला बाहेर हॉटेलला, कुठं काय आणा, कपडेला तर आणा, असं कुठं मटण आणा, चटणं आणा, असं गरिबाला माज असतो. देव देऊन पण बघतो, पण घेऊन पण बघतो. पण मला कळतंय असं का नाही, माझ्या आजी आजोबा होते ना तेव्हा त्यांची परिस्थिती खूप चांगली होती त्या काळात, कारण जमीन होती 9-9.5 एकर, आणि वरचा माळ जी तुम्ही बघितलेला असेल, कधी नसेल बघितलं तर मी दाखवेन मग आमची जमीन किती होती किती नाही. पण त्यावेळेस माझ्या वडिलांनी कष्ट लोकांच्या इथं लय केलं, लय म्हणजे लय कष्ट केलं माझ्या वडिलांनी. लोकाच्या काय म्हणतात त्याला, चाकरी केल्या, चाकऱ्या करून एवढी मोठी लेकरं केली, 5 लग्न केली. त्यामुळं मला माझ्या बापाचा लय अभिमान आहे. कसं का असं ना, गरिबाच्या पद्धतीने मी म्हणत नाही लय मोठी लग्न केली, पण केली त्यांच्या आयपातीत जेवढं होतंय तेवढी त्या आयपातीत लग्न केली म्हणायचं. कष्ट ही 5 लेकरांना लागलेलंच असतं या. आता लहानाचे मोठे लेकरं करायचे म्हणल्यावर कष्ट लागतंच की. तेल नसलं तर मीठ नसतंय, मीठ नसतं तर. पण माझ्या बापाने दारू प्यायचं, पण लेकरांना कधी कमी केलं नाही. तेवढं आम्ही भेयचो, पण आमच्या वडिलाला लय भेयचो. तसा त्यांचा दम पण होता लय, म्हणजे 5 लेकरं लय भेयची. पण आता कोण भेट नाही, आता माझ्या वडिलाला कोण भेट नाही. मी भीती, पण वडीलच मला भेटतात. का माहिती आहे का, म्हणजे माझं बोलणं त्यांना हेच असतंय की तुम्ही कशाला दारू पित असताय, काय गरज आहे का दारू प्यायची, असं मी बोलत असते. त्यामुळं वडील म्हणतात हा बरं. मग मी म्हणलं का नाही, नको बाया मला इथं राहायला, डोक्याला नुसता वैताग आलाय, असं म्हणलं की वडील म्हणतात जाऊ दे, पिऊ दे, म्हातारं माणूस आहे, असं म्हणतात. म्हणून त्यामुळं मी इथनंच बोलते, तोंडातनं, इथनं नाही बोलत. आता त्यांना सवय आहे पहिल्यापासनं, त्यांनी कष्ट केलेलं आहे, त्यामुळं काय जास्त बोलावं असं मला वाटत नाही. वडिलाला पण भेटतात, पण पहिलं लय आम्ही भेटतो वडिलाला, लय म्हणजे लय, सगळीच भेटायची बरं का. काही जण नसतेली भेट, पण काही जण लय भेटते ती अजून. पण वडिलाचा ही दाक असावाच लागतो, बरोबर आहे का नाही? वडिलाचा ही दाक असावाच लागतो. त्यांनी नाही आपल्याला दम दिला तर आपण कुठं पोचू, बरोबर आहे का नाही? पण आता नाही, ती आताची पिढी कोण भेट नाही, पहिली लय भेटची. मी लय कष्ट केले माझ्या वडिलासोबत, लय म्हणजे लय, म्हणून वडिलाला माझी लय माया येते. कारण त्यांच्या बुजाला बुजत देऊन, त्यावेळेस माझं शाळेचं वय होतं का नाही, खेळायचं वय होतं, त्यावेळेस त्यांच्या बुजाला
बुज देऊन मी काम केलंय, त्यामुळे वडील मला काय म्हणत नाही. तर फक्त म्हणतात आईला पोरगी गेली एवढ्या लांब, लेकरं गेली एवढ्या लांब, काम करती लेकरं ठेवून काय करू. माझा जीव तिकडं बी आहे इकडं बी आहे. इकडं काय म्हणतात तळ्यात मळ्यात आणि मी मधीच. त्यामुळं का नाही टेन्शन बाणूचं आहे. वडील आता झालं चांगलं बरं का. पहिलं लय अवघड होतं, लय म्हणजे ते वेळ कोणावरच येऊ नये, सगळी सुखी असावा हेच देवाकडे प्रार्थना. कोणाचं दुखू नये, कोणाचं काय होऊ नये. काटा तरी मोडला तरी आई ग करते का नाही. काय झालं तर आई ग करतोय, देवा करत नाही. आपण पहिला शब्द कितीही काही झालं तर आईच येते. बाप येतो का? नाही येत. बापा असं म्हणतो का आपण? नाही. आई असं म्हणतो. आईला ती मम्मी तरी म्हणत असलो ना तरी पण मम्मी शब्द येतो का? नाही येत. आयो असं येतंय का नाही. मग आईच्या प्रेमात तेवढी ताकद असते. आईनं आपल्याला ते आपल्यासोबत तिचं बचपन लहानपणी पण गेलेलं असतंय. आईचं म्हणलं ना दोनदा बचपन असतंय. एक तिचं स्वतःचं बचपन आणि एक लेकराचं. म्हणजे लेकराला पोटातनं आल्यापासून हातात आल्यापासून त्याला काय पाहिजे काय नाही, ते कसं राहणार, त्याच्या म्हणजे सगळ्या गोष्टी लेकराच्या माहिती होती. त्या सगळ्या लेकराच्या गोष्टी माहिती होत्यात. लेकरू तरी यायचं झालं चावल लागले तरी माणसाला चावल लागते. हो येईल आता असं म्हणतंय का नाही. मग तसं प्रेम आईच्या लय असते, पण दिसत नाही काही जणांना. काय करायचं, दिसून येत नाही त्यांना वाटतं हां ती बोलती बी हानती बी रागवती बी, पण तिचा रागवायचा अधिकार आहे. तिने आपल्याला ही दुनिया दाखवलेली असते. आपलं कर्तव्य असतं तिच्या दुःखात सुखात साथ देणं. बरोबर आहे का नाही. तसं मी तर देते बरं का. आपण काय कोणाबद्दल बोलत नाही. माझ्या घरात जे चाललंय त्याबद्दलचं असतंय. कुणीही राग आणून घ्यायची गरज नाही. आपण कोणाविषयी बोलत नाही किंवा काय नाही. बरोबर आहे का नाही. मी माझा विषय बोलणार, माझ्या आईबापाचा विषय बोलणार, पण माझ्या आईबापाच्या मनाचा विचार मी खूप करते. पण कसं असतं बोलायला तेवढं कमीच आहे. तर चला कपडे धुवायला आली, पोटाला बघायचं आहे. रातभर चिखल थापून 1-1:30 वाजेपर्यंत. आता कुठं 10 वाजता झाला चिखल. तिथनं आंघोळ्या पोटाला पाणी केलं तर आल्या बाया त्या बी धुवायला. त्यांचा बी चिखल झाला. म्हणलं त्यांचा व्हायच्या आधी आपण पटकन धुवून यावं. आता माझ्या मागं मस्त लेकरं नाही ती म्हणून. पण कसं असतं माहिती आहे का, त्यांच्या मागं लेकरं आहेत म्हणून ती दमानी म्हणून त्यांना आपण वेळ द्यायचा. तर चला हेडे आवडलं असलं तर प्लीज लाईक करा, एक लाईक करा.